नमस्कार, मी अनुपमा खानविलकर. आपण पाहताय जी24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. शेअर मार्केट, ट्रेडिंग, गुंतवणूक अशा विविध मुद्द्यांवर आपण या विषयामध्ये चर्चा करत असतो. या कार्यक्रमात चर्चा करत असतो. श्रीमंत होण्याचा पासवर्ड जाणून घेत असतो. आणि आज आपण पासवर्ड श्रीमंतीच्या या विशेष कार्यक्रमात नवीन वर्षामध्ये फायनान्शियल प्लॅनिंग करताना गोल सेटिंगचं नेमकं महत्त्व काय आहे या विषयावर चर्चा करणार आहोत. आणि या बाबतीमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहे ट्रेडिंग आणि गुंतवणूक तज्ज्ञ शशांक रावले. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी आपण रावले सरांचं स्टुडिओमध्ये स्वागत करूया. नमस्कार सर, स्वागत तुमचं. आणि थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास शशांक रावले हे एसआर कन्सल्टन्सीचे डायरेक्टर आहेत. शेअर ट्रेडिंग, गुंतवणूक आणि सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. चला तर मग लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया. सगळ्यात महत्त्वाचं फायनान्शियल प्लॅनिंग करताना गोल सेटिंग महत्त्वाचं का आहे? पहिलं काही बोलायच्या आधी मला आपल्या प्रेक्षकांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा द्याव्याशा वाटतात. ही संक्रांती आणि हे वर्ष तुम्हाला भरपूर यशाचं जावं, तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर भरभराट होऊ दे, फायनान्शियल भरभराट होऊ दे आणि त्यामध्ये आमचा एक छोटासा सहभाग असू दे, ही अपेक्षा. तुमचा जो प्रश्न आहे की बाबा गोल सेटिंग का महत्त्वाचं असतं, फर्स्ट ऑफ ऑल लेट मी टेल यू. आता आपण फायनान्शियल प्लॅनिंग म्हणजे पैशाची गोष्ट आपण करतोय. तर आपण ज्यावेळी पैसे कमवतो, माझ्या आयुष्याने पैसा हा बाय प्रोडक्ट आहे. ओके, उदाहरण घ्या, समजा मी जर नीट काम नाही केलं, नीट जर मी माझा परफॉर्मन्स दाखवला तर मला कोणी पैसे देणार नाही, राईट. तर इन द सेम वे आपण पैशाचा अधीन येत नाही तर आपले इतर गोल काय आहेत, मग ते आपले एज्युकेशन म्हणजे करिअर वाईज गोल असो, मग ते आपलं मॅरेज वाईज गोल असो, त्याच्यानंतर पर्सनल गोल असो, स्पिरिच्युअल गोल असो, किंवा हेल्थ वाईज गोल असो, किंवा फॅमिली वाईज गोल असो, इतर काही, किंवा सोशल गोल असो, कुठलेही गोल असू दे, हे तुमच्याकडे परफेक्टली सेट पाहिजेत. हे गोल सेट केल्यानंतर मग तुम्ही त्याच्यामध्ये तुम्ही अंदाज लावायचा, बाबा मला हे गोल एवढ्या दिवसात किंवा एवढ्या वर्षात जे काय तुमचे गोल्स असतील, बाबा मला ह्याला किती पैसे लागणार आहेत आणि मला किती ह्याचा हिशोब लागणार आहे, त्या हिशोबाने मग तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंग करणं फार गरजेचं आहे. तर म्हणून आपले गोल सेटिंग तर नुसतं फायनान्शियल आहे, तर इतर गोल परफेक्टली आधी सेट पाहिजे, त्यानंतर तुम्हाला फायनान्शियल प्लॅनिंगकडे वळायचं आहे. आणि तेही मला आणखीन थोडंसं तुम्हाला सांगायला आवडेल की आत्ता तुम्ही नवीन वर्ष चालू झालेलं आहे, आजचा दिवस पण चांगला आहे, तर तुम्ही तुमचे बाकी सगळे गोल सेट करा, पण तुम्हाला फायनान्शियल गोल्स सेट करायचे असतील तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फायनान्शियल इयर जो असतो म्हणजे 1 एप्रिल 2017 ते तुम्ही 31 मार्च 2018 ह्या दरम्यान फायनान्शियल इयरमध्ये जर तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग केलं तर आणखीन चांगलं असेल. का? कारण आता फेब्रुवारीमध्ये परत बजेट येणार आहे, तर बजेटमध्ये गव्हर्नमेंट काय काय आपले चेंजेस करेल, काही येऊ शकतं, पूर्ण मार्केट सगळ्या गोष्टी उलटापालट होते ना, त्यांचे काय डिसिजन असतील. तर त्यामुळे समजा उदाहरण घ्या की समजा तुम्ही विचार केला असेल की मला या वर्षात घर नाही घ्यायचं आहे, एक्झाम्पल घ्या. ओके, पण जर गव्हर्नमेंटने काही नवीन काहीतरी आता असं ह्यामध्ये मोदी सरकारने डिक्लेअर केलं की तुम्हाला लोन्समध्ये डिस्काउंट मिळेल, 3-4% तुम्हाला लोन्समध्ये डिस्काउंट मिळणार, असं आणखीन काहीतरी लोकांना सवलतीसाठी आणखीन काहीतरी स्कीम्स आणल्या, तर तुमचं मे बी प्लॅनिंग देखील बदलू शकतं. तर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही फायनान्शियल जेव्हा हे 31 मार्च नंतर तुम्ही तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग करा, तुम्हाला भरपूर फायद्यात होईल आणि तुम्हाला मग मध्ये कुठले चेंजेस करावे लागणार नाहीत. पण मग गोल सेट करताना शॉर्ट टर्म गोल्स आणि लॉंग टर्म गोल्स असंही काही त्याच्यामध्ये बायफिकेशन करावं का? हां, एक गोष्ट लक्षात ठेवा, आता नवीन वर्ष आहे तर भरपूर लोक मोटिवेटेड असतात. इव्हन जर मी अनेकदा पाहिले लोक हेल्थ वाईज पण गोल घेतात, मी जिमला जाणार, हे ते करणार. ओके, पण त्याच्यानंतर ते 10-15 दिवस असतं, त्याच्यानंतर मग परत बॅक टू नॉर्मल, मग परत डायरेक्ट पुढच्या वर्षी असं आहे. हे असं का होतं? कारण आपले लॉंग टर्म गोल सेट नसतात की बाबा मला दीर्घकालीन म्हणजे आपण हेल्थबद्दल बोलतो, पण पैशा रिलेटेड किंवा फायनान्शियल प्लॅनिंग रिलेटेड जर बोलायला गेलो तर आपले लॉंग टर्म गोल सेट असले पाहिजे. बाबा मला पुढच्या येणाऱ्या 5-10 वर्षात किंवा 20 वर्षात जे कसं मला किती साधारणतः पैसे लागणार किंवा किती काय गोष्टींची गरज आहे, मग ते फायनान्शियल गोल असो नाही तर बाकी तुमचे इतर गोल देखील असो, ज्याच्याबद्दल आपण आधी चर्चा केली. तर मग आता माझ्याकडे मोठा गोल आहे पुढच्या 8-10 वर्षाचा, त्यातनं मग एक भाग म्हणून मग ह्या वर्षाचा गोल म्हणजे ह्या एका वर्षामध्ये मला त्याच्यासाठी काय काय केलं पाहिजे. जर तुमचे लॉंग टर्म गोल म्हणजे अबाव 1 इयर आणि शॉर्ट टर्म गोल म्हणजे बिलो 1 इयर म्हणजे 5-6 महिने, एका वर्षाच्या खाली जेवढे पण गोल असतील, तर तुमचं लॉंग टर्म गोल जर परफेक्ट असेल, बरोबर तुम्हाला माहिती आहे मला कुठे पोचायचं आहे, हे तुम्हाला एक्झॅक्टली माहिती असेल, तरच तुमचे शॉर्ट टर्म गोल तुम्ही परफेक्टली डिसाईड करू शकता आणि त्या दिशेने तुमची वाटचाल असेल. तुम्ही दर वर्षाचे वेगवेगळे गोल घेताय, तर ह्या वर्षी मे बी तुम्ही कराल कंप्लीट किंवा नाही कराल, पुढच्या वर्षी काहीतरी वेगळं चित्र असेल, वेगळे गोल असेल आणि ते मागचं आधी असं झालं, तर तुम्ही आयुष्यामध्ये म्हणा सक्सेस अचीव करू शकता. एक स्टॅबिलिटी पाहिजे, एक म्हणा ना सर्टन एक ग्रोथ, प्रॉपर एक लाईनअपमध्ये सगळ्या गोष्टी घडल्या पाहिजे. म्हणून लॉंग टर्म आधी फायनान्शियल प्लॅनिंग करा, त्यानंतर एका वर्षामध्ये मला त्या गोष्टी लॉंग टर्मच्या गोष्टी अचीव करण्यासाठी मला एका वर्षात काय काय केलं पाहिजे ह्याचं तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. अगदी. पण मग जर आपण गोल सेट केले नाहीत तर त्याचा आपल्या फायनान्शियल प्लॅनिंगवर नेमका काय परिणाम होतो? उदाहरण घ्या, समजा एक यंग मुलगा असेल, त्याला समजा पुढे जाऊन त्याचा स्वतःचा काही बिझनेस स्टार्ट करायचा असेल किंवा त्याला पुढे जाऊन इतर काय गोष्टी आहेत, त्याचे मे बी मॅरेज असेल, त्याचं फर्दर
एज्युकेशन असेल किंवा आई वडिलांसाठी तर काही करायचं आहे, पण त्यांनी जर गोल सेट नाही केलं, मला काय काय गोष्टी करायच्या आहेत, मला कुठपर्यंत पोहोचायचं हे त्याला माहिती नसेल, त्याला डेस्टिनेशन माहिती नसेल. आज समजा आपण कुठेही प्रवास चालू करतो तर आपल्याला बरोबर माहिती असं मला कुठे पोहोचायचं आहे आणि किती वेळात पोहोचायचं, त्यामुळे आपण तसा ट्रेन बस पकडतो, तसं आपण सोर्सेस शोधतो. मी एवढ्या वेळेत इकडे पोहोचण्यासाठी आणि माझ्याकडे एवढे रिसोर्सेस किंवा एवढे पैसे आहेत तर मी लवकर कुठल्या ह्यानी पोहोचू शकतो. पण मला जर माहितीच नसेल मला कुठे पोहोचायचं आहे तर मी ते रिसोर्सेस कुठून शोधणार आणि काय करणार. तर इन द सेम वे जर माझ्याकडे लॉंग टर्म गोल्स असेल अपार्ट फ्रॉम मनी, तर लॉंग टर्म गोल असेल मला काय काय आयुष्यात अचीव्ह करायचं आहे, तर त्यातनं एक रिसोर्स म्हणून हा पैसा आहे, राईट. ते गोल अचीव्ह करणार, मग त्याच्यामध्ये मग आपल्याला फायनान्शियल प्लॅनिंग प्रॉपरली करू शकतो. तर तुमच्याकडे गोलच नसतील तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग देखील प्रॉपरली करू शकत नाही. कुठे ते जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम येऊन तुमची गाडी अडकून जाऊ शकते. खरं, प्रत्येक यशस्वी जो बिझनेसमॅन असतो किंवा यशस्वी व्यक्ती असते तर त्याच्या आयुष्यामध्ये हे गोल सेटिंग कितपत रोल प्ले करतं? एक गोष्ट लक्षात घ्या, आयुष्यात जी पण लोक तुम्हाला आजूबाजूला सक्सेसफुल सापडतील ना, त्यांच्याकडे प्रत्येकाकडे स्वतःचे गोल असतातच असतात. तुम्हाला असा एकही व्यक्ती सापडणार नाही की त्याला काय करायचं आयुष्यात माहीत नाही आणि तो जाऊन सक्सेसफुल झाला, असं सापडणारच नाही. ओके. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही, असं म्हटलं आता की इफ यू डोंट हॅव युअर ओन गोल्स यू विल ऑलवेज वर्क फॉर समवन एल्स गोल्स. तुमचे स्वतःच्या आयुष्यात ध्येय नसेल, तुम्ही आयुष्यभर दुसऱ्याचे ध्येय कंप्लीट करण्यामागे तुम्ही अख्खं आपलं आयुष्य घालवाल. तर ही घोर चूक करू नये, कारण आयुष्य एकदाच मिळतं, त्यामध्येच आपल्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असतं. तर त्यामुळे जी पण तुम्हाला सक्सेसफुल लोक सापडतील त्यांना त्यांचे गोल परफेक्ट, त्यांना बरोबर माहिती असतं मला कुठे पोहोचायचं, त्यांना बरोबर माहिती असतं मला आयुष्यात काय करायचं, बरोबर त्या दिशेने ती लोक वाटचाल करतात, म्हणून ती गोष्ट ती लोक अचीव्ह करू शकतात. कारण त्यांच्याकडे बॉन्डिंग असते, बाबा मला एवढ्या दिवसात हे अचीव्ह करायचंच आहे काय करून, मग तिथपर्यंत पोहोचायचं तर ते बरोबर तसे रिसोर्सेस शोधून ते आपल्या आयुष्यात अचीव्ह करतात. आणि त्यामुळे हेच कारण आहे की ते लोक आयुष्यभर मोटिवेटेड राहतात की बाबा नाही, मला हे लॉंग टर्म ध्येय मला साध्य करायचंच आहे, आणि म्हणून ती लोक जिद्दी असतात. तर जर तुमचे गोल नसते तर ही जिद्द येणार नाही, मोटिवेशन येणार नाही, आणि भलेही तुम्ही किती टॅलेंटेड असाल पण तुम्ही आयुष्यात सक्सेसफुल होऊ शकत नाही. खरे, गोल सेटिंग अत्यंत महत्त्वाचं आहे, पण मग गोल सेटिंग करताना सेल्फ अनालिसिस पण तेवढंच महत्त्वाचं आहे. काय सांगाल याविषयी? गोल सेटिंग करण्याच्याही आधी माझं म्हणणं असं की तुम्ही तुमचं सेल्फ अनालिसिस, म्हणजे उदाहरण घ्या, मला आयुष्यात आता जसं मी आहे स्टॉक मार्केटमध्ये, इन्व्हेस्टमेंट, ट्रेडिंग आणि फायनान्शियल प्लॅनिंग, फायनान्शियल गोल्स, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये मी आहे. तर मी जेव्हा आयुष्यात माझं करिअर निवडत होतो त्यावेळी पण मी असंच केलं की बाबा तुम्हाला परफेक्टली माहिती असलं पाहिजे की बाबा मला माझ्यामध्ये काय चांगलं आहे, काय वाईट आहे, मला काय करायचं आहे. टोटली तुमच्याकडे सेल्फ अनालिसिस असलं पाहिजे. आणि सेल्फ अनालिसिस करताना एक गोष्ट मला सांगायला आवडेल, तुम्ही स्वॉट अनालिसिस करा. स्वॉटचं फुल फॉर्म सांगू, एस म्हणजे स्ट्रेंथ, डब्ल्यू म्हणजे विकनेस, ओ म्हणजे अपॉर्च्युनिटी आणि टी म्हणजे थ्रेट. हे तुम्हाला MBA मध्ये वगैरे देखील शिकवलं जातं. ओके. तर स्वॉट अनालिसिस करा. म्हणजे उदाहरण घ्या, मला एखादी गोष्ट करिअर मला निवडायचं असेल तर तुम्ही काय करू, बाबा ह्या गोष्टीमध्ये मला स्ट्रेंथ काय आहे, म्हणजे तुम्ही 2-3 तुमच्या डोक्यात करिअर असतील. ओके. किंवा मला हे करायचं आहे, मे बी मला X करिअर, Y करिअर, Z करिअर करायचं आहे, ह्यातनं कुठलं चांगलं आहे हे जर मला शोधायचं असेल तर स्ट्रेंथ, एस म्हणजे स्ट्रेंथ काय ह्या करिअरमध्ये ते शोधा. मग विकनेस काय आहे, बाबा ह्याच्यामध्ये कुठे कुठे प्रॉब्लेम येऊ शकतात. मग ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत ह्याच्यामध्ये ते देखील तुम्ही शोधता. आणि थ्रेट, बाबा मी कुठे जाऊन माझी गाडी अडकू शकते, कुठे येऊन प्रॉब्लेम येईल, तर थ्रेट देखील बघू शकता. ह्या स्वॉट अनालिसिसमध्ये निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही पॉईंट्स आहेत. हे जर तुम्ही प्रॉपर अनालिसिस करू शकला तर तुम्ही आयुष्यात प्रॉपर डिसिजन घेऊ शकता, मला एक्झॅक्टली आयुष्यात करायचं काय आहे ते. कारण होतं असं की भलेही तुम्हाला एखादी गोष्ट मे बी करायची असेल पण तुमच्याकडे असणारे रिसोर्सेस किंवा तुमची आजूबाजूची कंडिशन तुम्हाला सपोर्ट करत नसतील, मे बी ती गोष्ट पुढे जाणार. तर तुम्ही स्वॉट अनालिसिस केलं तर या गोष्टीची जाणीव तुम्हाला परफेक्टली होईल, बाबा माझ्यामध्ये असलेलं टॅलेंट आणि इतर गोष्टी सपोर्टिव्ह हे मला कशा रीतीने मला हे पुढे घेऊन जाऊ शकते. स्वॉट अनालिसिस तुम्ही करू शकता. खरं, सेल्फ अनालिसिस हे खूप महत्त्वाचं आहे. मला वाटतं त्याचबरोबरीनं लॉ ऑफ अट्रॅक्शन हा जो एक प्रकार आहे तोही तेवढाच इम्पॉर्टंट आहे. आपण ह्याच्याबद्दल काय सांगाल? लेट मी टेल यू, लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय असतं तुम्हाला सांगतो मी. असं म्हटलं आता, जी गोष्ट तुम्ही मनापासून इच्छा करता की मला ही गोष्ट पाहिजे, तुम्ही बघाल तर तुमच्या आयुष्यामध्ये अचीव होतात गोष्टी. आपण देवाकडे प्रार्थना करतो की बाबा हां मला ही गोष्ट पाहिजे. ॲक्च्युली देव नाही तर आपला आत्मा त्याच्या मागे ते काम करत असतो. आपण स्वतःहून आपण जेव्हा देवाला पाय पडतो की हां मला ही गोष्ट पाहिजे, तेव्हा ॲक्च्युली आपण स्वतःला बोलायचं येस मला ही गोष्ट मी नक्की अचीव करू शकतो, आणि त्या दिशेने आपण बरोबर काम करून ती गोष्ट आपण अचीव करतो. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन असं काम करतं की जर तुमचे गोल्स बरोबर, तुम्हाला बरोबर माहिती आहे मला कुठे पोचायचं आहे, तुम्ही जिद्द पकडून बसता आणि जर मला लॉंग टर्ममध्ये इकडे पोचायचं असं मी डिसाईड केलं तर तुम्ही आजच्या शॉर्ट टर्ममध्ये तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनात जे काय करता, सकाळी उठल्यापासून जो काय तुम्ही वेळ घालवसाल, तुमचं बाय डिफॉल्ट तुमचं माइंड काम करायला लागतं की मला बाबा हे अचीव करायचं, मी ह्यासाठी कुठले कुठले रिसोर्स शोधू. तुमचं माइंड आपोआप काम करायला लागतं आणि त्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करायला लागता. असं म्हटलं आता दोन आपल्याकडे माइंड असतात, एक असतं तुमचं
कॉन्शियस माइंड आता समजा मी बोलतोय हे आहे कॉन्शियस माइंड, आणि माझ्या बॅक ऑफ द माइंड जेव्हा आता पुढे काय बोलायचं आहे हे जे चालू आहे दॅट इज माय सबकॉन्शियस माइंड. सबकॉन्शियस माइंडला स्वतःचं डोकं नसतं. तुम्ही त्याला जो काय मेसेज द्याल की बाबा चांगलं चांगलं वाईट तर वाईट, तो तसा तो कॉन्शियस माइंडला मेसेज येतो आणि तसं आपण काम करायला लागतो. ज्यावेळी माझे गोल परफेक्ट आहे, मला माहिती आहे बाबा मला इकडे पोचायचं आहे, मी माझ्या सबकॉन्शियस माइंडला मेसेज येतो येस मला ही गोष्ट ॲट एनी कॉस्ट अचीव्ह करायचीच आहे. आपल्या माइंडमध्ये एवढी पॉवर असते की सबकॉन्शियस माइंड कॉन्शियस माइंडला बरोबर मेसेज येतो की बाबा ही गोष्ट ह्याला पाहिजे तर ही गोष्ट कुठून मिळेल. तो बरोबर त्या गोष्टी शोधायला लागतो आणि तुम्हाला ती गोष्ट फॉर शुअर अचीव्ह होते. पण तेवढा तुमचं कॉन्फिडन्स, तेवढं तुमचं पॉझिटिव्हिटी आणि तेवढं तुमचं गोल्स परफेक्ट पाहिजे. गोल सेट करताना अजूनही लक्षात घ्या गोष्ट की गोल सेट करताना पहिली गोष्ट ते टाइम बाउंड असले पाहिजे. असं नाही की बाबा हां 2-4 वर्षात 4-5 वर्षात मला करायचं. नो, इट शुड बी प्रॉपर. म्हणजे तुमचं डेट माहिती असले पाहिजे बाबा मला ह्या दिवशी एवढ्या वेळेत मला अचीव्ह करायचं आहे. म्हणजे तुम्ही त्या गोष्टीला बॉन्ड राहता आणि त्याच्यानंतर तो रिअलिस्टिक असला पाहिजे. म्हणजे असं असलं नाही पाहिजे की बाबा की आपण बोलतोय की बाबा हा मला हे अचीव्ह करायचं आहे, आतून माइंडमध्ये नाही बाबा तू करू नाही शकत. जर आतला आवाज बोलतोय तू करू नाही शकत, ओके, तर तुम्ही ते गोल अचीव्ह नाही करू शकत. पण असा पाहिजे रिअलिस्टिक, बाबा इट शुड बी रिअलिस्टिक अँड अचिव्हेबल. ओके, तो असला पाहिजे. आणि लास्टली तो चॅलेंजिंग पण असला पाहिजे. जर तुम्हाला वाटतं की हा इझिली अचीव्ह होऊ शकतो तर त्याला गोल नाही म्हणत. इट्स युअर नॉर्मल वर्क. तो थोडा किंवा जास्ती जर चॅलेंजिंग असेल इज मच बेटर. आणि अशी जर तुम्ही चॅलेंजेस आयुष्यात स्वीकार करत असाल तरच तुमची ग्रोथ होऊ शकते. खरे, गोल सेटिंगचं हे महत्त्व तुम्ही सांगताय. तुमचंही गोल सेटिंग आम्हाला जाणून घ्यायचं आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात कसे गोल सेट केले त्याविषयी आपण जाणून घेऊया. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा झी 24 तास. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि आज आपण या विशेष कार्यक्रमामध्ये जाणून घेतोय की फायनान्शियल प्लॅनिंग करताना गोल सेटिंगचं नेमकं महत्त्व काय आहे ते आपण पहिल्या भागामध्ये बघितलं. गोल सेटिंग करणं किती महत्त्वाचं आहे. आपणही आपल्या शेअर बाजाराचं हे सगळा जो व्यवसाय आहे आणि ह्या क्षेत्रामध्ये आपण एक सक्सेसफुल व्यक्ती म्हणून ओळखले जातात. तर तुम्ही तुमच्या आयुष्यात हे सगळे गोल सेटिंग कसे केले? पहिली गोष्ट जेव्हा मी म्हणजे हा भरपूर मोठा प्रवास आहे तर एक थोडक्यात मी सांगू शकतो मी काय केलं ते. आजचा जो आपला विषय आहे त्या निगडीत मी थोडक्यात तुम्हाला सांगतो. झालं असं की बाबा मी माझ्या आयुष्यात म्हणजे सिन्स माय कॉलेजपासून मी शेअर बाजार करतोय आणि त्यावेळी आम्ही इतर देखील व्यवसाय केले. पण मला एक्झॅक्टली मी शोधत होतो की मला एक्झॅक्टली माझ्यासाठी काय बनलेलं आहे. मी पहिलं सेल्फ ॲनालिसिस केलं. मग मला त्यावेळी कळलं की बाबा हे शेअर बाजार जे आहे माझ्यासाठी बनलेलं आहे. म्हणजे मी खरं बोलायला तर बाबा मला काय आवडतं, हा मला एका जागी बसून काम करायला आवडतं, मला कम्प्युटरवर काम करायला आवडतं, मला स्वतःचं डोकं वापरून काम करायला होतं, मला कमी पैशामध्ये चांगला व्यवसाय, मला पण शेअर माझी चांगली ग्रोथ होऊ शकते असा मला एक व्यवसाय पाहिजे होता. आणि तो फायनान्स किंवा पैशा रिलेटेड मला व्यवसाय पाहिजे होता. त्यावेळी मला शेअर बाजाराबद्दल कळलं तर मी शेअर बाजार मी ॲनालिसिस करायला लागलो. त्यामध्ये पहिली गोष्ट जी सर्वात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे मी माझी आवड निर्माण केली. जर तुम्हाला आवड असेल तरच तुम्ही यशस्वी व्हाल. फक्त आई बोलते किंवा वडील बोलतात म्हणून तुम्ही जर करायला गेला तर आई वडील किती दिवस तुम्हाला पुशअप करतील. पण तुम्हाला जर आवड असेल तर सवड आपोआप मिळते. तुम्ही बरोबर सेल्फ मोटिवेटेड असता आणि तुम्ही त्या कामाला लागता. मी फक्त माझी आवड जोपासत गेलो, मी माझं स्वतःचं काम करत गेलो, मी स्वतःचा परफॉर्मन्स दाखवत गेलो. मी चांगले पैसे कमवू लागलो शेअर बाजारामध्ये. पहिलं ट्रेडिंग करून, नंतर गुंतवणूक करून मी पहिलं करन्सी मार्केटमध्ये ट्रेडिंग केलं. त्यानंतर मी माझे प्रॉपर योग्य एकदा मला कळलं की येस मला सगळं नीट छान जमतं आहे. त्यानंतर मी हे ॲज अ करिअर म्हणून मी माझं त्याचं प्लॅनिंग सुरू केलं की बाबा माझं लॉंग टर्म ध्येय ह्याच्यामध्ये काय असेल, मला ह्याच्यामध्ये किती ग्रोथ पाहिजे, आणि शॉर्ट टर्म ध्येय ह्याच्यामध्ये काय असेल, मी ह्याच्यामध्ये आणखीन काय काय करू शकतो ॲज अ बिझनेस किंवा ॲज अ करिअर म्हणून हे करण्यासाठी. मग त्याचं पूर्ण प्लॅनिंग केलं आणि नंतर मग मी ते हळूहळू एक्झिक्यूट करायला सुरुवात केली. आणि जे माझे गुरु लेवलची जी माझी माणसं आहेत त्यांना मी दर वर्षाला कमिटमेंट देत गेलो. म्हणजे दरवर्षी मी सकाळी 1 जानेवारीला मी सकाळी फोन करतो आमच्या गुरूंना आणि त्यांना बोलतो की बाबा मला ह्या वर्षात अचीव्ह करायचं. आणि ते सगळे माझे टार्गेट्स लिहिले असतात. आणि जर मी ते करणं असेल त्याचं पूर्ण प्लॅनिंग असं मी हे जर अचीव्ह करणार आहे तर कसं अचीव्ह करू शकतो, मगच मी ते टार्गेट्स देतो. आणि तशा रीतीने माझं स्वतःचं आणि इव्हन माझ्या कंपनीची मी ग्रोथ करत गेलो. पण हां, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला कुठलंही गोल भले तुम्ही किती मोठं किंवा छोटं सेट करा, सुरुवातीला तुम्हाला नक्कीच थोडाफार त्रास होईल. कारण एखादी आपण जेव्हा बिल्डिंग बनते तेव्हा एक बेस बनायला जास्त वेळ लागतो, राईट. एकदा बेस बनला की वरचं स्ट्रक्चर इझिली उभं राहतं. तर बेस बनण्यासाठी मी स्वतः देखील आयुष्यातला वेळ थोडा जास्त घेतला. पण एकदा बेस पक्का आला त्यानंतरची ग्रोथ होती ते पूर्ण जगाने पाहिली. तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एक छोटंसं मोटिवेशन द्यावंसं वाटेल आजच्या संक्रांतीच्या चांगल्या दिवसानिमित्त. असं आहे की तुम्ही जर आयुष्यात चांगला मोटिवेटेड राहिला, तुमचे गोल जर तुम्ही परफेक्ट ठेवले, जे मी स्वतः देखील माझ्या आयुष्यात केलं, आजूबाजूच्या लोकांचा विचार करायचा नाही. अनेकदा लोक आपल्याला खाली खेचायचा प्रयत्न करतात, अरे बाबा हे तुला जमणार नाही, हे तुला कळणार नाही.
तर त्यांचा विचार नाही करायचा. बाबा तुम्ही जर स्वतः कॉन्फिडंट असाल, तुम्हाला जर माहिती आहे मी ही गोष्ट अचीव करू शकतो आणि जर दुसऱ्यांमध्ये देखील तुम्ही तो कॉन्फिडन्स निर्माण करू शकत असाल, ओके, तर डेफिनेटली त्या गोष्टीमध्ये पुढे जावा. आणि जर तुमची त्या गोष्टीमध्ये आवड असेल तर नक्कीच त्या गोष्टीमध्ये पुढे जावा. पूर्ण फोकस करा कामाकडे. माझा पैसा किती जमतोय किंवा माझ्याकडे पैसा किती ह्याच्याकडे लक्ष देऊ नका. तर तुम्ही परफॉर्मन्स किती दाखवताय. इव्हन जर तुम्ही ट्रेडिंग करत असाल, आता आम्ही ट्रेडिंगमध्ये तर मी किती चांगले ट्रेड जातात, मला किती चांगले पॉईंट्स कमवतोय हे आम्ही बघतो. पैसा आपोआप बाय डिफॉल्ट येतो तिकडे, आपल्या अकाउंटला ऑलरेडी क्रेडिट झालेला असतो. तर त्यामुळे आम्ही पैशाकडे फोकस न करता परफॉर्मन्सकडे फोकस करत गेलो. त्यामुळे आमची ग्रोथ चांगली होत गेली. अशा थोडक्यात. आता तुम्ही बोलताना तुमच्या गुरूंचा उल्लेख केला, तर मग गोल सेटिंग करताना ॲडवायझरची मदत घेणं हे कितपत गरजेचं आहे? हां, तुम्ही ॲडवायझरची मदत घेऊ शकता, असं काय नाही. पण एक गोष्ट आहे, त्यांची मदत घ्या, ऐका. मी असं म्हणतो की ऐका जनाचं, मग त्यातले तुमचे गुरु पण आले, पण करा आपल्या मनाचंच. का? कारण तुमच्या मनात जे चालू आहे, तुम्हाला जे काय माहिती आहे, तुमच्याकडे टॅलेंट आहे की तुमच्याकडे काय कमी आहे ती फक्त तुम्हालाच माहिती आहे. म्हणून तुम्ही स्वतःला चांगले ओळखता. इतर लोक तुम्हाला ओळखू शकत नाही, किती तुमची जवळची व्यक्ती असू दे तरी. तर तुम्ही स्वतः डिसिजन घेऊ शकता मला ॲक्च्युली काय करायचं आयुष्यात. तर ऐका सगळ्यांचं. मग त्याच्यात तुमचे गुरु असो, आई वडील असो, मित्रमंडळी असो किंवा आणि कोणीही असो, त्यांचं ऐका. पण करा स्वतःच्या मनाचं. बाबा मला खरोखर हे योग्य आहे की नाही, बाबा ही गोष्ट खरोखर चांगली आहे की नाही, त्या हिशोबाने करा. तर ॲडवायझरची मदत घ्या, पण पूर्ण ॲडवायझरवरती डिपेंडेंट राहू नका तुमचे गोल सेट करताना. खरं खरं. आणि तुमच्या कार्यशाळांबद्दलही निश्चित अनेकांना उत्सुकता लागली असेल की पुढच्या कार्यशाळा नेमका कधी आहेत, कुठे आहेत हे जाणून घेणार आहोत आपण. मात्र इथे वेळ झाली पुन्हा एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, पासवर्ड श्रीमंतीचा. पासवर्ड श्रीमंतीचा या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. आणि शशांक रावले आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतोय गुंतवणुकी संदर्भात, तसंच त्यांच्या कार्यशाळा कुठे आहेत हेही आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. सर, कार्यशाळा तुमच्या कुठे आहेत जाणून घ्यायचंच आहे. मात्र गुंतवणूक करण्याच्या आधी निश्चित लोकांना प्रश्न असतो की मला पैसे वाचवायचेत, वाढवायचेत, तर त्यासाठी तुम्ही आम्हाला काही मंत्र देणार आहात का? एक चांगला मंत्र मला तुम्हाला सांगायला आवडेल. फर्स्ट सेव्ह, इन्व्हेस्ट अँड देन स्पेंड. अनेक लोक करतात की पहिलं स्पेंडिंग करतात, खर्च करतात, नंतर वाचले तर ती लोक इन्व्हेस्ट करतात. ओके, तर माझं म्हणणं आहे की उलटं करा. का? कारण होतं असं की तुम्ही जर पहिले खर्च केले तर तुम्ही किती कमवू असाल, पण एकदा खर्च केले तुमचे ना इन्व्हेस्ट करायला तुमच्याकडे काही वाचत नाही. कारण माणूस ही अशी जात आहे की म्हणा आपल्या गरजा किंवा आपले म्हणा ना हे वॉन्ट्स हे आपले वाढतच जातात. तर त्यामुळे तुमचा कितीही पगार असो, पहिलं तुम्ही सेव्ह करा, इन्व्हेस्ट करा, राहिलेले पैसे तुम्ही स्पेंड करा. तर तुमची फायनान्शियल ग्रोथ भरपूर, तुमच्या गुंतवणुका अकॉर्डिंग टू युअर प्रॉपर फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही गुंतवणुका तुमच्या वाढू शकता. अगदी हे सगळे विषय आपल्या सगळ्या कार्यशाळांमध्ये निश्चित कव्हर होत असतील. तर ह्या कार्यशाळा कुठे आहेत, कसं काय त्यांचं प्लॅनिंग आहे? कुठे आहेत ह्या आधी हे सांगायच्या आधी मला तुम्हाला थोडक्यात सांगायला आवडेल की बाबा या कार्यशाळेमध्ये होतं काय नक्की. तर पहिली गोष्ट आम्ही पहिलं तर तुम्हाला आमचं तो बेसिक जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्हाला आम्ही ट्रेडिंग आणि गुंतवणूक रिलेटेड तुम्हाला ज्ञान देत असतो. पहिलं तर सांगायला हवं अबाउट ट्रेडिंग. तुम्ही शेअर बाजारामध्ये ट्रेडिंग करून रोज साधारणतः समजा लाखभर रुपये टाकले तर साधारण दिवसाला 3,000-4,000-5,000 रुपये किंवा 10-20,000 रुपये टाकले तर 700-800 रुपये दिवसाला कशा रीतीने कमवू शकता. म्हणजे त्यामध्ये कोणीही ट्रेडिंग करू शकतं. त्यामध्ये वयाची किंवा कुठल्याही क्वालिफिकेशनची अट नाही आहे. कोणी येऊन ते करू शकतं. तर तुम्हाला कशा रीतीने तुम्ही रोज काम करू शकता आणि एक साधारणतः अशा टाईपचा तुम्ही हा एक रोजगारच आहे की तुम्ही इझिली कसे पैसे कमवू शकता याबद्दल तुम्हाला मार्गदर्शन केलं जातं ट्रेडिंगबद्दल. इव्हन गुंतवणुका तर नुसतं शेअर बाजार नाही तर बाकी इतर ठिकाणी गुंतवणुका कुठे कुठे करू शकता, कसे कसे पैसे वाढू शकता, आपण कुठे चुका करतो गुंतवणूक करताना किंवा आपण पैशा रिलेटेड मॅनेज करताना आपण कुठे कुठे चुका करतो, या सगळ्या गोष्टींचं योग्य ते नॉलेज आमच्या या सेशन्समध्ये दिलं जातं. त्यामध्ये इव्हन हे फायनान्शियल प्लॅनिंग देखील कव्हर होतं. एकदा तुम्ही आमचं फायनान्स सेशन एक असतं जे तुम्ही अटेंड केलं त्यानंतर तुम्हाला परत कधी तुम्हाला म्हणता ना कुठल्याही फायनान्शियल प्लॅनरकडे कुठे तुम्हाला जायची गरज नाही. तुम्हाला बरोबर माहिती आहे तुमचे पैसे कुठे वाढवायचे आणि कसं करायचं. खरं. तर मग आता ह्या कार्यशाळा एवढा सगळे विषय तुम्ही त्याच्यात कव्हर करता, नेमकं गुंतवणुकीविषयी सज्ञान लोकांना करतात असं आपण म्हणूया. तर या कार्यशाळा आता कुठे कुठे आहेत महाराष्ट्रात? आता आमच्या सध्याच्या कार्यशाळा आहेत. आता नेक्स्टची कार्यशाळा 19 तारखेला आहे नाशिकमध्ये. त्याच्यानंतर मग आमची 24 तारखेला आहे ती आहे कोल्हापुरात आहे कार्यशाळा. त्यानंतर 25 तारखेला पुण्यामध्ये आहे. त्यानंतर 27 तारखेला आमची ठाण्याला आहे आणि 30 तारखेला दादर या ठिकाणी आहे. टोटल आमच्या नाशिकमध्ये पुणा, कोल्हापूर, ठाणे आणि दादर ह्या 5 ठिकाणी आमच्या कार्यशाळा असतात, ज्यातनं तुम्ही कुठलीही कार्यशाळा अटेंड करू शकता. आणि ह्या कार्यशाळा मोफत आहेत, कुठली रजिस्ट्रेशन गरज नाही, तुम्ही डायरेक्टली त्या सेशनला येऊ शकता. फक्त एक मिस कॉल द्या, जे तुम्हाला टीव्ही स्क्रीन्सवर नंबर येत असेल त्याच्यात फक्त एक छोटासा मिस कॉल द्या. तुम्हाला पूर्ण डिटेल्स आमच्याकडनं SMS येतील, सगळ्या कार्यशाळांचे तुम्हाला SMS येतील, त्यातनं जी कुठली अटेंड करायला तुम्ही डायरेक्टली येऊन अटेंड करू शकता. हे खूपच इंटरेस्टिंग आहे. शशांक रावले यांच्या ज्या कार्यशाळा आहेत त्या पूर्णपणे तुम्ही फक्त तिथे रजिस्ट्रेशन सुद्धा करण्याची गरज नाही. एक मिस कॉल द्या, आपल्या स्क्रीनवर नंबर येतात आणि ह्या नंबरवर एक SMS करा किंवा मिस कॉल करा. तिथनं पूर्ण कार्यशाळेचं सगळं जे शेड्यूल आहे किंवा आपल्याला ज्या कार्यशाळेमध्ये
कुठे अटेंड करायचं आहे त्याचे डिटेल्स आपल्याला मिळू शकतात. हे निश्चितच खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणखी या कार्यशाळेविषयी आपण काय सांगू शकाल? निश्चित तुम्ही सांगितलं वयाची अट नाही आहे, कुठली एलिजिबिलिटी किंवा काही कुठली एलिजिबिलिटी क्रायटेरिया नाही. आमच्याकडे इव्हन कॉलेज स्टुडंट्स देखील येतात, म्हणजे 11वी-12वीतली मुलं देखील येतात आणि इव्हन वयोवृद्ध माणसं देखील येतात. तर कोणीही असो प्रत्येकासाठी कार्यशाळा योग्य आहे. कारण प्रत्येकाला आज आपण जे पैसे कमवतोय, आपण जे काम करतोय किंवा काही करतोय ते पैसे कमवण्यासाठी करतो नाही. जर आपल्याला माहिती नसेल की बाबा मला पैसे कसे वाढवायचे आहेत, कुठे गुंतवायचे आहेत, तर आपण कमवलेल्या पैशाचा काही फायदा नाही आहे. आणि त्याबरोबरच तुम्हाला ट्रेडिंगचं योग्य ज्ञान मिळतं की बाबा ट्रेडिंग करून रोज तुम्ही कशा तरी तुमचा फावला वेळ पैशामध्ये कन्वर्ट कसे करू शकता याचं तुम्हाला भरपूर योग्य ज्ञान येतात. असे अनेक महाराष्ट्रामध्ये आमचे लोक आहेत जे भरपूर चांगले पैसे यामध्ये कमवत आहेत. तर ह्याचा देखील तुम्हाला भरपूर फायदा होईल. निश्चितच अनेक जण याचा फायदा घेतील अशी आपण आशा करूया. तुम्ही आज इथे आलात आणि गोल सेटिंग विषयी खूप छान टिप्स दिल्यात आणि कार्यशाळेविषयी माहिती दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि यानंतर पासवर्ड श्रीमंतीचा विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय. पाहत रहा झी 24 तास आणि रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.